आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। तो अल्लाह की ताकत से बड़ी कोई ताकत नहीं होती, ये बात समझ जाओ। भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीटजी सोमय्या सर यांनी जे परवा जे निवेदन दिलं होतं की इथली जी नवनिर्वाचित नगरसेविका आहे MIM पक्षाची सेहर युनुस शेख हिने जे संभ्रम निर्माण करणारं समाजामध्ये जे भाषण केलं होतं की पुरे मुमरा को हरा बना देंगे असं, तर त्याच्यावर तिने तिचं स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि त्या अनुषंगाने तिने जे जबाब दिलेला आहे पोलीस स्टेशनला आपण तिला विचारणा केली असताना, तर त्याची प्रत त्यांना आम्ही दाखवलेली आहे आणि त्याच्यावर आमचं पोलीस स्टेशनचं त्यांच्या निवेदनावर जे उत्तर आहे ते आम्ही त्यांना दिलं आहे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यांनी ती नगरसेविका आणि इतर जे काही नेते आहेत त्यांना वादग्रस्त विधान न करण्याबाबत समज देण्याबाबत सांगितलेलं आहे, तसं आम्ही समज दिलेली आहे। तर समजमध्ये काय समज आहे आणि त्यानंतर तिचं उत्तर त्याच्यानंतर काय तिने सांगितलं आम्ही तिरंग्यासाठी मरायला तयार आहोत, आमचा असं काही कोणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा उद्देश नव्हता, जरी कोणाच्या दुखवल्या गेल्या असेल तर मी माफी मागते असं तिने सांगितलेलं आहे। आपल्या समजमध्ये काय भविष्यात असं समाजामध्ये संभ्रम निर्माण करणारं भाषण करू नये आणि आपल्या देशाचं जातीय एकात्मता व राष्ट्रीय एकात्मता याला बाधा येणार नाही असं आपण भाषण करू नये असं तिला आम्ही सांगितलेलं आहे। तिने माफीनाम्यामध्ये तिरंगा शब्दाबद्दल किंवा जे काही तिने वक्तव्य केलं होतं त्याबद्दल काही म्हटलेलं आहे का? नेमकं माफीनाम्यामध्ये काय सांगितलं ना मी तुम्हाला की तिरंग्यासाठी आम्ही मरायला तयार आहोत असं ती बोललेली आहे।